ते रेल्वे रुळांवर देखील उतरलेले होते। मात्र या रुळांवरून आता पोलिसांनी आंदोलकांना दूर केलेलं आहे। तर दुसरीकडे राज्याचं एक महत्त्वाचं केंद्र असलेलं ते म्हणजे मंत्रालय, या मंत्रालय परिसरामध्ये देखील आता मराठा आंदोलक जे आहेत ते पोहोचलेले आहेत। मराठा आंदोलकांकडून मंत्रालय परिसरामध्ये देखील घोषणाबाजी सुरू असल्याची सध्या काही दृश्य ही आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। एकीकडे आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू झालेलं आहे। आरक्षण मिळाल्याशिवाय आता मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी बोलून दाखवलेला होता। तर दुसरीकडे आता मराठा आंदोलक जे आहेत ते गाड्या घेऊन मिळेल त्या वाहनांनी सध्या मुंबईमध्ये पोहोचत आहेत आणि अशातच मुंबईचा सीएसएमटी स्थानकाचा जो परिसर आहे जो अत्यंत गजबजलेला असतो, अनेक गाड्या संपूर्ण देशभरातून इकडनं जात असतात। अर्थात मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखलं जातं त्या मुंबईतल्या जीवनवाहिनीच्या लोकलचा हा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेला सीएसएमटी स्थानक, या सीएसएमटी स्थानकामध्ये सध्या हा मोठा गोंधळ, या ठिकाणी गदारोळ देखील पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी घोषणाबाजी होतीये। तर दुसरीकडे मुंबईतलं मंत्रालय, या मंत्रालय परिसराच्या बाहेर देखील मोठा गोंधळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मराठा आंदोलक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या मंत्रालयाच्या बाहेर देखील या मराठा आंदोलकांनी सध्या घोषणाबाजी करत असल्याची माहिती आता आपल्यापर्यंत पोहोचते आहे। मराठा आंदोलक हे आता राज्यभरातून मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि अशातच सीएसएमटी स्थानकातली ही दृश्य आता पाहायला मिळते। सीएसएमटी स्थानकात मराठा बांधवांनी मोठी गर्दी केलेली आहे। आरक्षणासाठी म्हणून हे सगळे जे आंदोलक आहेत ते जमलेले होते असं यांच्याकडून सांगण्यात येते। मात्र आरक्षणाचं आंदोलन एकीकडे आझाद मैदानात मनोज जरांगे लढत असताना दुसरीकडे मात्र हे एक वेगळं चित्र सध्या सीएसएमटी स्थानकात आपल्याला पाहायला मिळते। सीएसएमटी स्थानकांवर आंदोलकांनी हा मोठा गदारोळ घातलेला आहे। घोषणांनी त्यासोबतच काही लोकांनी मोठा गदारोळ घालत सध्या या परिसरामध्ये जो संपूर्ण भाग आहे तो दणाणून सोडलेला आहे। केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरातून या ठिकाणी गाड्या एक्सप्रेस या सोडल्या जातात आणि अशातच हे वेगळं चित्र सध्या आपल्याला सीएसएमटी स्थानकात पाहायला मिळतंय। आपल्यासोबत सचिन गाड आहे। सचिन, आपण पाहतोय की सीएसएमटी स्थानक एरवीचं गजबजलेला हा संपूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळतो आणि अशातच ही आता आंदोलनामुळे झालेली गर्दी, सध्या काय नेमकं घडतंय, या मनोज जरांगेंनी देखील या सगळ्या मराठा आंदोलकांना आवाहन केलेलं होतं। जरांगेंचं तरी हे सगळी मंडळी ऐकतायत का? बहुधा सचिनशी आपला संपर्क तुटलेला आहे। पुन्हा संपर्क आपण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूयात। मात्र 3 ठिकाणची ही आपण आता दृश्य पाहतोय। मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकात पोहोचलेले आहेत। या ठिकाणी या आंदोलकांनी गदारोळ घालायला सुरुवात केली तर दुसरीकडे मराठा आंदोलक जिकडनं संपूर्ण राज्याचा कारभार हाकला जातो त्या मंत्रालयाच्या बाहेर देखील या मराठा आंदोलकांनी गर्दी केलेली आहे। तर तिकडे गेटवे ऑफ इंडिया जवळ देखील हे आंदोलक जमल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतं। त्यामुळे संपूर्ण मुंबईभर जिकडे तिकडे सध्या भगवे गमचे घेऊन आणि एक मराठा लाख मराठा त्यासोबतच आरक्षणासंबंधीच्या घोषणांनी मुंबई ही खरं तर दणाणून गेलेली आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जे सामान्य मुंबईकर आहेत, ज्यांना रोजचा प्रवास असतो, ते मात्र या आंदोलनामुळे काहीसे वाहतूक कोंडीत अडकल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। राज्यभरातून हे जे सगळे मराठा आंदोलक आहेत हे मुंबईच्या दिशेनं येत आहेत आणि याचा सर्वाधिक फटका बसलेला आहे तो म्हणजे दक्षिण मुंबईतील वाहतुकीला। आणि मराठा जे आंदोलक आहेत त्यांनी आता मंत्रालयाच्या बाहेर देखील गर्दी केलेली आहे। खरं तर कुठेही गाड्या लावू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलेलं होतं। मात्र तरी सुद्धा अद्याप या मुंबईतली जी वाहतूक कोंडी असते ही आपल्या सर्वांना परिचितच आहे आणि अशातच देखील या गाड्यांची अधिकची भर आज आता संपूर्ण या मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक सध्या जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेले आहेत। मात्र अशातच एक वेगळं चित्र सध्या मुंबईतल्या या विविध भागांमध्ये, मग रेल्वे स्टेशन असेल, मंत्रालय असेल किंवा गेटवे ऑफ इंडिया असेल, असे जे महत्त्वाचे परिसर आहेत या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आपण पुन्हा एकदा जाऊयात सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये। सचिन गाड आपला प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। सचिन, खरं तर सीएसएमटी स्थानक सर्वाधिक वर्दळीचं स्थानक अख्ख्या देशभरातून या गाड्या या ठिकाणी जात असतात आणि अशातच जरांगेंनी आंदोलकांना देखील आवाहन केलेलं होतं। जरांगेंचं तरी आंदोलक ऐकतायत का? काय त्यांच्या भावनात काय प्रतिक्रिया आहे?
नक्कीच दीपक तुझ्याशी म्हणाला की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे अतिशय महत्त्वाचं स्टेशन आहे। देशातून देशभरातून गाड्या इथे येतात, मध्य रेल्वे समेत हार्बर रेल्वेच्या देखील लोकल इथे असतात। मात्र आपण बघतोय की सध्या रेल्वे स्टेशनवरती प्रचंड अशी गर्दी झालेली आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव इथे जमलेले आहेत। जो वरती नजर जाईल तो वरती मराठा बांधवच दिसून येतात। त्यामुळे नक्कीच मुंबईकरांना गैरसोय होत नाही हे म्हणणं वावगं ठरणार नाही। स्वतः मनोज जरांगे यांनी देखील आवाहन केलेलं आहे की आंदोलनाला गाळबोट लागू नये। खूप गर्दी झालेली आहे, जल्लोष इकडे साजरा केला जातोय। काय म्हणा की आंदोलनाचं हे तर तुमचं उद्दिष्ट नव्हतं? नाही, आमच्या मुलांना आमच्या म्हणण्याचं मराठी बांधवांचं काही नाही। तुम्ही आम्हाला सोयी काय दिल्या? तुम्ही मैदान दिलं आम्हाला, मैदानामध्ये बसायला जागा आहे का? तिथं पाणी आहे का? तिथं टॉयलेट आहे का? काही सुविधा नाही। लोक बसणार कुठे? पावसामध्ये कुठे बसणार कुठे? पोलिसांनी जेव्हा परवानगी दिली तेव्हा परवानगी मागितली गेली तेव्हा अटी शर्ती मान्य केलेल्या होत्या। स्वतः मनोज जरांगे यांनी केवळ 5,000च्या गर्दी येईल असं म्हटलेलं होतं, पण जनसमुदाय हा लाखांच्या वर गेलेला आहे। जनसमुदायाचा अंदाज कुणालाच नाही, राज्य शासनाला पण नाही आणि समन्वयकांना पण नाही, कारण एवढी लाखोच्या संख्येनं गाड्या कोल्हापूरकडून यायला लागल्या, तिकडं बीड, उस्मानाबाद, लातूर, सगळे पूर्ण महाराष्ट्रातून सगळे। आता आपण बघितलं तर रस्त्यावरती ट्रॅफिक आहे, इथे गर्दी झालेली आहे, मुंबईकरांची चांगलीच गैरसोय होते, हे तर तुम्ही नाकारू शकत नाही। तरी पण मनोज जरांगे पाटलांच्या आव्हानानुसार आम्ही सर्व मराठा जे हे आहेत आंदोलक आहेत, हे सगळ्यांनी त्यांचं ज्या सूचना आहेत त्या सूचनांचं आम्ही सर्व पालन केलेलं आहे। उलटबाजी करून नाही, मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे असं स्वतः जरांगे पाटील म्हणालेले। तुमच्या लोकांना काय आव्हान असेल? नाही, उलटबाजी कोण करत नाही, म्हणजे इथं उलटबाजी कोणच नाही। लोकांना बसणार कुठे मला सांगा? तुम्ही आझाद मैदान दिलं, पूर्ण आझादमध्ये एक छोटं 24 स्क्वेअर फूटचं तुम्ही जागा फक्त दिली आम्हाला, फक्त 25% जागा, 100% 75% जागा तुम्ही आम्हाला तुमची दिली नाही। म्हणजे लोक आंदोलक बसणार कुठे? तुम्ही सांगा ना आम्हाला, तिथं बसायला आम्हाला पाणी आहे, काय बसायला जागा आहे? त्यांचं नियोजन व्यवस्थित केलेलं नाहीये आणि म्हणून आता ही गर्दी इथे झाली असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे। आपण जर सध्याची दृश्य बघितली तर प्रचंड अशी गर्दी इथे संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती झालेली आहे। हार्बर मार्गावरती अद्याप कोणतीही सेवा ही विस्कळीत झालेली नाहीये, वेळापत्रकानुसारच वाहतूक सुरू आहे। मात्र मध्य रेल्वेवरती 10 मिनिटं उशिराने वाहतूक सुरू आहे, रेल्वे सेवा उशिराने सुरू आहे। आपण जर बघितलं तर अनेक आंदोलनकर्ते हे अक्षरशः इथे झोपलेल्या अवस्थेत देखील आहेत, बाहेर प्रचंड मुसळधार पाऊस देखील पडतोय, म्हणून आपण बघितलं की अनेक आंदोलनकर्त्यांनी खरतर टर्मिनसचा आडोसा घेतलेला आहे। मात्र त्यामुळे आपण बघतोय की मुंबईचं जनजीवन मात्र विस्कळीत होऊ लागलेलं आहे। रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे, तर रेल्वे स्थानकात देखील प्रचंड अशी गर्दी उसळलेली आपल्याला दिसून येते। दीपक, खरं तर सचिन, या आंदोलकांना तू विचारू शकतोस का की जरांगेंनी आवाहन केलेलं होतं की स्टेशन परिसरामध्ये कुठलीही गर्दी करू नका, मात्र अद्यापही ह्या आंदोलकांच्या म्हणण्यानुसार त्यांना कुठेही जायला दुसरीकडे जागा नाहीये। पण मग आता पुढचं पाऊल यांचं नक्की काय असणार आहे? कारण की एक गर्दीचं लिमिट, एक गर्दीची आखणी पोलिसांनी देखील आखून दिलेली होती अटी शर्तींमध्ये। नक्कीच सचिन, मी तुला थोडंसं थांबवतोय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, आपण पाहूया। नितीन सपकाळे, त्याचबरोबर त्यांच्यासोबत अनेक विनायक खानविलकर आहे, मिलिंद। तेव्हा उपमुख्यमंत्र्यांच्या या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल। छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय, पाहत राहा एबीपी माझा।